राहुरी शहरात जुन्या बस स्टँड येथे जुन्या वादातून भरदिवसा योगेश चोपडे या तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला झाल्यानं संपूर्ण शहरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। जुन्या वादातून झालेल्या रक्तरंजित हल्ल्याने शहरासोबत तालुक्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। ही धक्कादायक घटना रविवारी दिनांक 14 जून रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या सुमारास नगर मनमाड रोडवरील जुन्या बस स्थानकासमोर घडली। योगी चोपडे उर्फ डॉन हा दुचाकीवरून राहुरी शहरातून राहुरी खुर्दच्या दिशेने जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने अक्षय नामक तरुणाने अचानक हल्ला चढवला। धारदार हत्याराने केलेल्या या हल्ल्यामध्ये चोपडेच्या चेहऱ्यावर आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या। जखमी अवस्थेत असलेल्या डॉनला तात्काळ स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी प्रमोद ढाकणे यांनी त्वरित पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना कळवलं। देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक रवाना केला। दरम्यान हा हल्ला जुन्या वादातून झाल्याची चर्चा शहरात रंगली असून या काळात या प्रकरणामुळे आणखी मोठा संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांची बदली होऊन रवींद्र देशमुख यांनी पदभार स्वीकारला असताना मागील महिनाभर झालेले 3 खून आणि गंभीर हल्ल्यात 1 जखमी असे गुन्हे झाले असता आज भरदिवसा झालेल्या या थरारक हल्ल्यामुळे राहुरीमध्ये भीतीचं सावट पसरलं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। मी ना राहुरीतून घराकडे चाललो होतो। मागून आहे ना अक्षय गोपाळे आणि चालवलं दुसरा पोऱ्यात कोणतरी त्याचं नाव नाही माहिती। मागून दोघं जण आले। माग अक्षय गोपाळ्यात उतरला, गाडी आडी मारली मला। मारल्यानंतर उतरल्यानंतर चॉपर काढलं आणि तुला सुरू झाला मारायला मला। मी गाडी होती माझ्याकडे, गाडी सोडली आणि त्याला धारायला गेल्यानंतर इथं दंडाला चॉपरचा वार झाला। परत दुसरा वार गेला तर इथं डोळ्यावर पिवी लागला आणि एक बारगडीला एक लागला आणि त्याच्यात परत धारायला गेलो तर म्हणजे त्याला हे करायला लागलं। तो पळाला, माहीत निघून पळाला, नांदूर रोडला पळाला। त्याला पोरं न्यायला आलं 2 जण कोणतरी, 1-2 जण तिकडून आले नांदूर। हां, आणि त्याच्यात सांगता तो पळून गेला। पोरं तिथं पब्लिक वाळायला घेऊन गेली।